नमस्कार. हॅलो सह्याद्री कार्यक्रमात मी सुबोध तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. सर्वसाधारणपणे मुलाच्या जन्मापासून ते मूल 2-2.5 वर्षाचं झालं की शिशु वर्गात प्रवेश घेतं आणि तिथे अक्षरांची ओळख असताना सर्वप्रथम त्याचा अभ्यासाशी परिचय होतो. पुढे मग प्राथमिक शाळा असेल, माध्यमिक असेल, उच्च माध्यमिक स्तरावरती शाळा असेल किंवा स्पर्धा परीक्षांचं वातावरण असेल, अशा विविध स्तरावर हे जे अभ्यासाचं ओझं आहे ते अधिकाधिक व्यापक स्वरूपात वाढत जातं. आता शालेय स्तरावर किंवा उच्च माध्यमिक स्तरावरती जे शालेय विषय असतील म्हणजे इंग्रजी, गणित, हिंदी, विज्ञान, भूगोल, इतिहास हे जे शालेय विषय आहेत, या विषयांच्या अतिरिक्त खेळ असेल, संगणकीय ज्ञान असेल, कौशल्य विकास असेल, कार्यानुभव असेल, हस्तकला, चित्रकला असे जे अतिरिक्त विषय आहेत त्याचा देखील विद्यार्थ्यांना अभ्यास करायला लागतो आणि शालेय अभ्यासक्रमाचा एक भाग म्हणून हे विषय देखील सक्तीचे असतात. अर्थात सध्याचं युग हे अतिशय स्पर्धेचं युग आहे आणि या स्पर्धेच्या युगामध्ये स्पर्धात्मक परीक्षांमध्ये उतरताना विद्यार्थ्यांना अक्षरशः एखाद्या रेसच्या घोड्याप्रमाणे हे विद्यार्थी धावत असतात गुणांच्या मागे आणि यशाच्या मागे. अनेकदा असं होतं की पालकांच्या आपल्या मुलांकडनं खूप अपेक्षा असतात, परंतु त्या मुलाची बौद्धिक क्षमता, आकलन क्षमता ही कमी असते आणि अशा वेळेला मग या प्रचंड स्वरूपातील अभ्यासाचं एक ओझं या विद्यार्थ्याच्या मनावरती असतं. त्याचाच या विद्यार्थ्यांच्या मनावर मानसिक ताण येतो, मानसिक परिणाम होतो आणि त्यातून अनेकदा मानसिक संतुलन बिघडल्यामुळे काही विद्यार्थी आत्महत्येकडे देखील प्रवृत्त होतात. हे अतिशय गंभीर आहे. मित्रांनो, हा जो गंभीर विषय आहे त्यासाठीच आजच्या कार्यक्रमात आपण हा विषय अगदी प्रकर्षाने घेतलेला आहे. आजच्या कार्यक्रमाचा जो विषय आहे तो एकदा बघूया. आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे विद्यार्थ्यांचा अभ्यास आणि मानसिक संतुलन. विद्यार्थ्यांचा अभ्यास नेमका कसा असावा आणि त्यांचं मानसिक संतुलन, त्यांचं मानसिक आरोग्य सुदृढ राहील याकरता काय करता येणं अपेक्षित आहे हे आपण आजच्या कार्यक्रमात मान्यवरांकडून जाणून घेणार आहोत आणि त्यासाठीच या विषयाचं आयोजन केलेलं आहे. या विषयाच्या संदर्भात आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी ज्या मान्यवरांना आपण कार्यक्रमात आमंत्रित केलेलं आहे, सुरुवातीला मी त्यांचा परिचय करून देतो. आपले जे पहिले पाहुणे आहेत त्यांचा मी परिचय करून देतो. आपल्याकडे आलेले आहेत समाज जोगळेकर सर. सर, तुमच्या कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत. समाज जोगळेकर सर हे केंद्रीय विद्यालय संघटन क्षेत्रीय कार्यालय मुंबई येथे सहाय्यक आयुक्त म्हणून कार्यरत आहेत. एक शिक्षक, प्राचार्य आणि सहाय्यक आयुक्त असा त्यांचा प्रवास झालेला आहे. भारत सरकारचं जे शैक्षणिक धोरण आहे त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांची मानसिकता असेल किंवा शिक्षकांचं प्रशिक्षण असेल, वेगवेगळे प्रकल्प असतील, अशा शैक्षणिक प्रकल्पांमध्ये सरांचं योगदान आहे. या विषयासंदर्भात त्यांनी सखोलपणे समुपदेशन देखील केलेलं आहे, वेळोवेळी मार्गदर्शन देखील केलेलं आहे आणि आजच्या कार्यक्रमात आपण त्यांच्याकडनं विद्यार्थ्यांचा अभ्यास आणि मानसिक संतुलन या विषयासंदर्भात सखोलपणे जाणून घेणार आहोत. आपले दुसरे जे मान्यवर आहेत त्यांचा मी परिचय करून देतो. आपले दुसरे मान्यवर आहेत प्रकाश दळी सर. सर, तुमच्या कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत. प्रकाश दळी सर हे केंद्रीय विद्यालय हामला मालाड येथे ज्येष्ठ कला शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. मुंबई, पुणे अशा ठिकाणी त्यांनी कला अध्यापक म्हणून काम पाहिलेलं आहे आणि विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन मिळावं यासाठी ते सतत कार्यरत असतात. विविध प्रकल्पांमध्ये ते सहभागी असतात. आज आपण त्यांच्याकडनं कला अध्यापक या विषयाच्या अनुषंगाने किंवा त्यांच्या नात्याच्या अनुषंगाने आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. तर जोगळेकर सर आणि दळी सर, आपलं दोघांचंही पुन्हा एकदा स्वागत. जोगळेकर सर, मी तुमच्यापासून सुरुवात करतो. आपण जेव्हा असं म्हणतो की विद्यार्थ्यांची मानसिकता, विद्यार्थ्यांचं मानसिक आरोग्य, त्याची व्याख्या नेमकी कशी करता येईल? तुमचा जो प्रश्न आहे विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याच्या संदर्भामध्ये, मानसिक आरोग्य जर आपण सोप्या शब्दात म्हणू तर इमोशनल, सायकोलॉजिकल आणि सोशल हे जे वेलबिंग आपल्याला जर राखता आलं तर त्याला आपण मानसिक आरोग्य आणि संतुलन आपण असं म्हणू शकतो. पुढे मी हे सुद्धा म्हणेल की जर आपण वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन या संदर्भात काय म्हणते त्याचा जर विचार केला तर आपल्या हे लक्षात येईल की स्ट्रेस असेल किंवा एन्झायटी असेल किंवा डिप्रेशन असेल हे आपण कसं हाताळलं पाहिजे,
त्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये असलेली जी क्षमता आहे ती क्षमता आपल्याला कशी ओळखून त्या क्षमतेचा सकारात्मक वापर कसा करता येईल आणि त्यानंतर या विद्यार्थ्यांमधनंच त्यांचे जे गुण आहे ते फ्रुटफुली आणि प्रोडक्टिव्हली आपण कसे वापरात घेतले पाहिजे याचं सगळं जे तारतम्य असतं ते आपल्याला म्हणता येईल की ते मानसिक संतुलन या विद्यार्थ्यांमध्ये अशा पद्धतीनं घडवता येतं. नक्कीच. तरी तर मला तुम्हाला असं विचारायचं आहे की प्राथमिक शाळेमध्ये विद्यार्थी जेव्हा प्रवेश करतात तेव्हा अनेक विद्यार्थी हे आनंदित असतात, परंतु काही विद्यार्थ्यांचा आनंद हा आनंद नसतो. त्यांना शाळेत जाणं हे अवघड वाटतं, कठीण वाटतं. अशी मानसिकता का असावी विद्यार्थ्यांची? हां, प्राथमिक शाळेमध्ये विद्यार्थी म्हणजे मुळात पहिल्या घरातून वातावरण फार महत्त्वाचं असतं. तर शाळेमध्ये एक भीतीदायक वातावरण झालं आणि घरी असं त्या शाळेबाबतीत बोललं गेलं की शाळेत जायचं आहे, विद्यार्थी मस्ती करतायत, काही वातावरण असेल तो विद्यार्थी घाबरतो, मानसिक संतुलन बिघडतो. नंतर शाळेत यायला हे करतो किंवा विद्यार्थी काही आपसामध्ये भांडणं करत असतात. त्या दबावाखाली तो विद्यार्थी खचीकरण होतो आणि शाळेत यायला घाबरतो. आणि काही विद्यार्थी असे असतात की आनंदी वातावरण असल्यामुळे ते खेळकर असतात, मस्ती करायला आवडते आणि घरामध्ये एकुलते एक असल्यामुळे त्यांना खेळायला मित्र मिळत नाहीत. तर शाळेमध्ये मित्र मिळतात म्हणून ते शाळेत यायला आवडतं त्यांना. बरोबर. जोगळेकर सर, जेव्हा आपण शाळेचा विचार करतो, प्राथमिक स्तरावरचा अभ्यासक्रम असेल किंवा उच्च माध्यमिक स्तरावरचा अभ्यासक्रम असेल, या अभ्यासक्रमाची जेव्हा रचना केली जाते, नियोजन केलं जातं, तेव्हा विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता आणि त्यांचं आकलन क्षमता याचा विचार करून अभ्यासक्रमाची रचना केली जाते. हा एक तुमचा एक चांगला प्रश्न आहे आणि या प्रश्नामध्येच त्या प्रश्नाचं उत्तर सुद्धा आहे. कारण कुठलाही अभ्यासक्रम हा तेव्हाच यशस्वी ठरू शकतो जेव्हा अभ्यासक्रम ठरवत असताना, मग ते प्राथमिक स्तरावरती असो अथवा माध्यमिक स्तरावरती असो, विद्यार्थ्यांमध्ये असलेली त्यांची जी बौद्धिक क्षमता आहे आणि विद्यार्थी हे वेगवेगळ्या आपल्या समाजाच्या वेगवेगळ्या भागातनं येतात, त्यांचे वेगवेगळे घटक हे सगळे लक्षात घेऊन अभ्यासक्रम हा तयार केला असतो. याच्यामध्ये मी नक्की हे तुम्हाला सांगेल. जसं एक उदाहरणार्थ जर सांगायचं झाल्यास असं म्हणता येईल की 10 दिवस शाळेचे असे असतील अभ्यासक्रमाचे की त्याच्यामध्ये विद्यार्थी स्कूल बॅग घेऊन येणार नाही, ज्याला आपण 10 days बॅगलेस डे म्हणू शकतो. किंवा एक संकल्पना आहे आनंदवार, ज्याला आपण इंग्रजीमध्ये फन डे म्हणतो. आनंदवार ही एक संकल्पना ज्याच्यामध्ये पुन्हा विद्यार्थी जे असतात प्राथमिक स्तरावरचे ते आपली जी स्कूल बॅग आहे ते न सोबत आणता शाळेमध्ये येतील आणि त्या दिवशी मग ते कला असो, मग नृत्य असो, वेगवेगळे भाषण कला असो, ज्या काही त्यांचे वेगवेगळे इंटरेस्टेड जो त्यांचे एरियाज असतात या संदर्भात त्यांना शाळेमध्ये एक आनंदीमय वातावरणात त्यांना शिक्षण दिलं जातं. पुढे असं सुद्धा सांगता येईल जसं बालवाटिका ही एक नवीन संकल्पना भारत सरकारने सुद्धा सुरू केलेली आहे. याच्यामध्ये सुरुवातीला विद्याप्रवेश हे एक डॉक्युमेंट आहे. ते विद्याप्रवेश डॉक्युमेंट साधारणतः 3 महिन्याचं असतं. विद्याप्रवेश डॉक्युमेंटमध्ये ह्या सगळ्या गोष्टी ध्यानात घेतल्या जातात. याच्याशिवाय जसं आपण पुढे पुन्हा जर एक स्कूल रेडीनेस प्रोग्राम असतो, यामध्ये सुद्धा याची तयारी केली जाते प्रत्येक विद्यार्थ्याची की ज्या बेसिक कॉन्सेप्ट असतात, मूलभूत ज्या संकल्पना असतात त्या काय विद्यार्थ्याला व्यवस्थित कळलं का, शाळेचं जे वातावरण आहे त्याच्याशी विद्यार्थी जुळला आहे की नाही, असं करून अभ्यासक्रम ठरवला जातो. बरोबर. म्हणजे त्या विद्यार्थ्यांना अभ्यासाच्या व्यतिरिक्त ज्या काही इतर ऍक्टिव्हिटीज आहेत त्या संदर्भात त्यांचं आकलन व्हावं, त्याची आवड निर्माण व्हावी याकरता देखील अभ्यासक्रमामध्ये रचना केलेली असते. निश्चितच. दळी सर, जेव्हा विद्यार्थी शाळेमध्ये प्रवेश करतात तेव्हा काही शिक्षक त्यांचे आवडते असतात, परंतु काही शिक्षकांच्या बद्दल त्यांच्या मनात रोष असतो. ही मानसिकता काय आहे विद्यार्थ्यांची? विद्यार्थी हे चांगला प्रश्न आहे. विद्यार्थी काही शिक्षकांच्या जवळचा असतो. म्हणजे कसा असतो, एखादा आवडता विषय असेल तर त्या विद्यार्थ्याला एखादा खेळ आवडता असेल तर पीटीचे सर असतील तर ते आवडते असतात. ड्रॉइंगचे सर असेल तर ड्रॉइंगचा आवडत असेल तर त्यात तो विद्यार्थी आवडता असतो.
ते शिक्षक आवडते असतात. त्याप्रमाणे तो एखादा कला शिक्षकाच्या जवळ जाऊन तो विद्यार्थी ड्रॉइंग केलं आणि ते प्रोत्साहन देतात. त्याच्यामुळे त्याच्यासाठी तो वाट बघत असतो, सर केव्हा येणार आणि मी माझं चित्र दाखवणार. आणि त्या प्रोत्साहनासाठी तो आतुरलेला असतो आणि सर येण्यासाठी वाट बघतो आणि ते चित्र आल्या तो दाखवतो. आणि ते प्रोत्साहनासाठी फार महत्त्वाचं असतं. ते कौतुक त्याला स्ट्रेस हलका करतं. खरं तर पालकांच्या नंतर शिक्षक हा त्यांचा खऱ्या अर्थाने गुरु असतो. म्हणूनच शिक्षकांच्या बद्दल विद्यार्थ्यांच्या मनात प्रचंड प्रेम असतं. परंतु हा जो रोष दूर व्हावा त्यांच्या मनातील, काही विद्यार्थ्यांच्या मनातील, त्याकरता काय प्रयत्न व्हायला हवेत सर? त्याच्या बाबतीत एक करायला लागेल, मुलांचे सुप्त गुण असतात ते फार महत्त्वाचं जन्मताच असतात. ते फक्त आता शिक्षकांनी ओळखायला पाहिजे, पालकांनी ओळखायला पाहिजे पहिलं. तर मुलं त्याच वयाची मुलं एकत्र खेळत असतात. त्यांच्या जे बॉडी लँग्वेज आहेत किंवा एखादी कल्पना ते काही बोलत असतात तेव्हा कळतं. तर त्या सुप्त गुणाला वाव देण्यासाठी एक प्लॅटफॉर्म क्रिएट झाला पाहिजे. तसं प्रत्येक शाळेमध्ये आहेत, पण काही मुलं भाग घेत नाहीत. पण त्यांना भाग घेण्यात प्रवृत्त करून त्यांना भाग घ्यायला लावायचं आणि स्पर्धेमध्ये भाग घ्यायला लावायचं किंवा वर्गामध्ये उत्तर द्यायला लावायचं किंवा एखादे ऍक्टिंग करायला लावायची. त्याने करून ते सुप्त गुणाचा वाव अधिकाधिक विद्यार्थी मोकळे होतील. मोकळे होतील. हो. जोगळेकर सर, वेगवेगळ्या घटकातून, समाजातील वेगवेगळ्या स्तरातून विद्यार्थी शाळेमध्ये प्रवेश करतात. तिथे शाळेत आल्यानंतर त्यांचे मित्रमैत्रिणी बनतात. अर्थात विद्यार्थी अवस्थेमध्ये ही जी विद्यार्थ्यांची एकमेकांशी परस्पर पूरक अशी स्पर्धा सुरू होते, ती विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याच्या दृष्टिकोनातून घातक आहे की योग्य आहे? अगदी हा तुमचा समर्पक प्रश्न आहे. आणि हे जे चित्र आहे हे किंबहुना प्रत्येक शाळेमध्ये कमी अधिक प्रमाणात आपल्याला सगळ्यांना जाणवतं. पण आपण या संदर्भात असा विचार करायला पाहिजे की ही जी स्पर्धा विद्यार्थ्यांमध्ये असते ती मग अभ्यासाच्या संदर्भातली असो किंवा त्यांचे जे वेगवेगळे गुण वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म थ्रू जे ते रिफ्लेक्ट होतात त्या संदर्भातले असो, आपण याला सकारात्मक पद्धतीनं कसं वापरात आणता येईल याविषयी जर विचार केला तर मला वाटतं ही स्पर्धा एक हेल्दी स्वरूपाची राहील आणि ती प्रत्येक विद्यार्थ्याला त्याचा जो स्वतःचा एक बेंचमार्क असतो तो बेंचमार्क पुन्हा वाढवायला मदत होईल. जसं साधारणतः काय केलं जातं बरेचदा शाळेमध्ये किंवा वेगवेगळ्या क्लासेसमध्ये की एक जर विषय असेल, जसं मॅथमॅटिक्स असेल किंवा इंग्लिश असेल, मराठी असेल किंवा सोशल सायन्समध्ये असेल, त्यातले वेगवेगळे कंपोनंट्स असतात. एक जो विद्यार्थी एका पाकावरती 2 विद्यार्थी बसतात. मग त्यातला एक विद्यार्थी एका पार्टमध्ये त्याची स्ट्रेंथ त्या पार्टमध्ये असते, दुसऱ्याचं त्याच्यामध्ये तो थोडासा कमजोर असतो. मग ज्याची जी स्ट्रेंथ आहे तो त्याला जर मदत करत असेल तर या पद्धतीनं सुद्धा पिअर लर्निंग मध्ये आपण एक दुसऱ्या विद्यार्थ्याची मदत घेऊन त्याला मदत करू शकतो. आणि माझा मित्र समोर जातोय आणि तो जाणारा समोर मित्र जर त्याच्या मित्राचा हातात घेऊन जर असेल तर निश्चितच एक छान प्रकारची एक स्पर्धा शाळेमध्ये असेल आणि त्याचं रिफ्लेक्शन येणाऱ्या काळात सुद्धा दोघांना सुद्धा त्याचा फायदा निश्चितच होऊ शकतो. म्हणजे ही जी स्पर्धा आहे ती द्वेषमूलक न होता ती सकारात्मक पद्धतीने व्हावी तरच ते वातावरण पोषक ठरेल असं आपल्याला नक्कीच म्हणता येईल. बिलकुल. मंडळी, शालेय जे विषय आहेत त्या विषयाच्या व्यतिरिक्त खेळ असेल किंवा इतर विषय असतील, या विषयाच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांची मानसिकता कशी असावी या विषयासंदर्भात आपल्याला जाणून घ्यायचं आहे, पण एका छोट्याशा व्यावसायिक विश्रांतीनंतर. नमस्कार. कार्यक्रमात पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आजचा विषय आहे विद्यार्थ्यांचा अभ्यास आणि मानसिक संतुलन. आणि या विषयासंदर्भात आपल्याला मार्गदर्शन करतात समाज जोगळेकर सर आणि प्रकाश दळी सर. सर, आपण कार्यक्रमात पुढे जाण्याच्या अगोदर एक फोन घेऊयात. शिवानंद वसेदार बोलतात निपाणीहून. हॅलो 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 हॅलो. शिवानंदजी नमस्कार. हा नमस्कार सर, निपाणीहून शिवानंद बोलतो, वशिला बोलतोय मी. आणि ज्यावेळी शाळा सुरू होतो साहेब त्यावेळी मुलं लक्षपूर्वक अभ्यास करत नाही किंवा शाळेकडे लक्ष देत नसतात. पण ज्यावेळी मोठी परीक्षा येते, वार्षिक परीक्षा वगैरे येतो, त्यावेळी मुलांना एवढं का टेन्शन होतं की ती आता कुठलं प्रश्न लिवायचंय, प्रश्न कुठलं पडतंय, आम्ही तर अभ्यास करायला नाही, काय नाही असं. त्यामुळे त्यांची मानसिकता इतकंच बिघडून जाते की रात्री त्यांचं झोपत बी नाही सर मुलं. मग तशा वेळी ते मुलं कशा प्रकारे अभ्यास नियोजन केली पाहिजे आणि अभ्यास चांगला बी होईल आणि पेपर बी चांगल्या प्रकारे पास होईल आणि त्याची मानसिकता सुद्धा चांगल्या प्रकारे आहे, तुम्ही काय मार्गदर्शन कराल त्या मुलांना, असं माझा प्रश्न आहे. धन्यवाद.
आपला प्रश्न कळला. त्यांचं म्हणणं असं होतं की शाळेला जेव्हा सुरुवात होते तेव्हा जो अभ्यासक्रम सुरू होतो तेव्हा विद्यार्थी त्याकडे दुर्लक्ष करतात, परंतु अंतिम परीक्षेच्या वेळेला, वार्षिक परीक्षेच्या वेळेला मग धावपळ करतात, मग कोणता अभ्यास करायचा असं त्यांचं कन्फ्युजन असतं, संभ्रम असतो आणि अशा वेळेला मग कमी मार्क्स पडतात त्यांना. तर योग्य नियोजन करावं परीक्षांच्या दृष्टिकोनातून, काय सांगता येईल सर? या संदर्भात अगदी 2-3 सोप्या गोष्टी आपल्याला करता येईल. याच्यामध्ये विद्यार्थ्यांपेक्षा शिक्षकांची भूमिका जास्त महत्वाची आहे. शिक्षकांनी एखादी संकल्पना जेव्हा वर्गामध्ये विद्यार्थ्यांसमोर ते मांडतात त्यावेळेस सगळ्यात महत्वाचं आहे की ती जी कॉन्सेप्ट आहे ती सगळ्या विद्यार्थ्यांना कळली, समजली हे जाणून घेणं सगळ्यात महत्वाचं आहे. हे जाणून घेत असताना वर्गात विचारणारे प्रश्न किंवा वर्कशीटच्या माध्यमातून, ऍक्टिव्हिटी शीटच्या माध्यमातून सुद्धा असेसमेंट करता येईल. एक हे. दुसरं आपल्याला काय करता येईल की त्या टॉपिक किंवा तो जो विषय आहे त्या झालेल्या 40 मिनिटांमध्ये किंवा 30 मिनिटांमध्ये त्याच्यामध्ये प्रश्न कुठल्या प्रकारचे येऊ शकतात, कोणकोणते प्रश्न येऊ शकतात याची जी कल्पना आहे ती आधीच शिक्षकाने विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या रूपात दिली पाहिजे. आणि तिसरी गोष्ट यात आपल्याला हे करता येईल की जेव्हा विद्यार्थ्यांची जी प्रॅक्टिस ज्याला आपण म्हणतो लिहिण्याची प्रॅक्टिस ही वर्गामध्ये आपल्याला जर व्यवस्थित पद्धतीनं केल्यानंतर एखाद्या विद्यार्थ्याच्या स्ट्रेंथ्स उत्तर लिहिताना काय आहे, कुठे त्याचं काही चुका झाल्या, ज्याला आपण एरर अनालिसिस म्हणतो, हे प्रत्येक विद्यार्थ्याचं जर शिक्षकांनी केलं आणि मग विद्यार्थ्यांना तो फीडबॅक सकारात्मक पद्धतीने जर देत राहिलो आपण कन्सिस्टंटली, तर मला वाटतं जी विद्यार्थ्यांना घरी स्ट्रेस येतो किंवा मग रात्री झोप लागत नाही तर बऱ्यापैकी आपण या इश्यूला अड्रेस करू शकतो. नक्कीच. आणि त्याकरता मला वाटतं आपण 4 स्तरावरती परीक्षांचं आयोजन केलेलं असतं. वर्षभर प्रथम चाचणी, द्वितीय चाचणी वगैरे अशा परीक्षांचं आयोजन करून त्यातून त्या विद्यार्थ्यांची क्षमता किती आहे हे देखील तपासण्याचा प्रयत्न नेहमी केला जातो. दळवी सर, मला तुम्हाला असं विचारायचं आहे की आपल्याकडे अभ्यासक्रमाचे जे विषय आहेत त्याच्या व्यतिरिक्त हस्तकला असेल, चित्रकला असेल, कार्यानुभव असेल किंवा अगदी संगणकीय ज्ञान असेल, असे जे अतिरिक्त विषय आहेत हे विषय विद्यार्थ्यांनी जेव्हा आत्मसात करावेत अशी अपेक्षा एखादा शिक्षक करतो, तेव्हा त्यांचं मानसिक आरोग्य हे सुदृढ राहील याकरता काय प्रयत्न व्हायला हवेत? हा मुळात खेळ म्हणा, कला म्हणा, हे अतिरिक्त विषय बोलण्यात आता जीवनातले ते विषय आहेत. हो. एक कला शिकून सुद्धा तो पुढे कलाकार होऊ शकतो, ते उपजीविकेचे साधन होऊ शकतं. पण त्या विषयाकडे एक वेगळ्या नजरेने बघायला पाहिजे आणि ते काम विद्यार्थी करत असेल, मुलगा आपल्या घरात करत असेल, त्याला प्रोत्साहन दिलं पाहिजे. आणि त्याच्यावर ते प्रोजेक्ट करताना किंवा प्रकल्प करताना मुलांना प्रॉब्लेम काय येतो की तो शिक्षकांनी जे सांगितलेलं आहे ते मुलं 100% ऐकत नाहीत आणि ते पूर्ण समजलं नाही तर मग घरी आल्यानंतर ते मग गोंधळ होतो. मग विद्यार्थी काय करतात, मग ह्या मित्राला फोन करतात, मग तो आणखीन तो काहीतरी वेगळं सांगतो, मग त्याचं ते मग प्रोजेक्ट चांगल्या प्रकारे होत नाही. दुसरा एक आहे साहित्याचा अभाव. फार मोठा प्रसंग आहे. हे आहे साहित्य जे पाहिजे ते तिथे मिळत नाही. हो. त्याच्यामुळे ते संकलन करणं प्रोजेक्ट पूर्ण चांगल्या प्रकारे होत नाही. हे महत्वाचं आहे. आणि त्याच्यात एक चांगला प्रोजेक्ट झाला आणि तो आनंद त्या मुलाला फार मिळतो. आणि तो प्रोजेक्टच्या माध्यमातून इव्हन उच्च शिक्षण घेतानाही प्रोजेक्ट आहे, PG लाही प्रोजेक्ट आहेत. ह्या प्रोजेक्टच्या माध्यमातून मुलांचा स्तर पुढे होतो, त्यांना स्टडी चांगला होतो. एखादा विषय डीपली स्टडी करण्यासाठी प्रोजेक्ट हे माध्यम चांगलं आहे. तर दुसरं एक सांगायचं म्हणजे ग्रुप प्रोजेक्ट वर्क देतात. आणि ती फार चांगली कल्पना आहे की इतरांशी शेअरिंग करून काम करण्याची पद्धत त्यांना आली पाहिजे. कारण का पुढे त्यांना जॉब करायचा आहे, त्या इतरांबरोबर शेअरिंग करून एखादा काम करायचं असेल तर त्यांना करता येतं. आता एक आणि एक मूल आहे, घरात आलेली वस्तू तीही माझीच आहे. तसं शाळेमध्ये पण ते गेल्यानंतर अशी मुलं मी अभ्यासले आहेत की इतरांशी शेअरिंग करत नाही. हे मोठा हे आहे. तर तो प्रोजेक्ट जर असेल तर ग्रुप प्रोजेक्ट असेल तर इतरांशी शेअरिंग करून काम केलं तर फार छान होईल. आणि ते दुसऱ्याची आयडियाही मिळते किंवा आपली कमजोरी असते तर तो एक चांगला असेल तर ते सांगतो आणि तो प्रोजेक्ट चांगल्या रीतीने करता येतो.
म्हणजे आपली कल्पना आणि इतरांची कल्पना अशी संयुक्तपणे जर एकत्रित आली तर तो प्रकल्प अधिक उत्तम होऊ शकतो. अधिक उत्तम होऊ शकतो. जोगळेकर सर, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 या अनुषंगाने बोर्डाच्या ज्या परीक्षा आहेत त्या एकाच वर्षात 2दा आयोजित केलेल्या आहेत. विद्यार्थ्यांची आरोग्य जी मानसिकता आहे, मानसिक आरोग्य आहे, त्या दृष्टिकोनातून अशा परीक्षा ज्या आहेत त्या सुयोग्य आहेत का? निश्चितच. बघा, नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020मध्ये आपण जर 4.38 याचा संदर्भ घेतला तर त्याच्यामध्ये स्पष्ट एक रिकमेंडेशन केलेली आहे की ज्या खाजगी कोचिंग इन्स्टिट्यूट्स आहे आणि विद्यार्थ्यावरती होणारा जो परिणाम आहे, मानसिक आपण त्याला तणाव म्हणू, मानसिक त्रास म्हणू, स्ट्रेस म्हणू, एन्झायटी म्हणू, ह्या सगळ्यांना अड्रेस करण्यासाठी एक उपाययोजना म्हणून CBSEच्या स्तरावरती येणाऱ्या काळामध्ये एका वर्षामध्ये 2 परीक्षा घेतल्या जातील आणि बेस्ट ऑफ 2 जो काही तो विद्यार्थ्याचा स्कोर असेल तो मान्य केला जाईल. हा उद्देश लक्षात घेऊन हे एक जे आहे रिकमेंडेशन ते 4.38 मध्ये उल्लेख त्याचा केलेला आहे. म्हणजे विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याच्या दृष्टिकोनातून अशा 2 परीक्षा आहेत हे अत्यंत सुयोग्य आहेत असं आपल्याला म्हणता येईल. दळवी सर, मला असं विचारायचं आहे की सर्वसाधारणपणे 9वी ते 12वी हा जो टप्पा असतो, या टप्प्यातील विद्यार्थ्यांवरती प्रचंड ओझं असतं, एक प्रचंड मानसिक तणाव असतो. त्याचं नेमकं कारण काय आहे? माझ्या आता जवळजवळ 28 वर्षाच्या याच्यामध्ये जे आता जे मुलं आता आलेले आहेत कोरोनाच्या नंतर, तर कोरोनामध्ये मुलांचं अभ्यासाचं तेवढं पाहिजे तेवढं झालेलं नाही आहे आणि ते पासआउट होऊन 9वीला येतात. 9वीला आल्यानंतर त्यांचे कुमार अवस्थेत येतात, हार्मोन चेंज होतात, त्याच्यामुळे काय होतंय आणि अभ्यासात लक्ष थोडंसं विचलित होतं. त्या अभ्यास पास होत येतात, नंतर त्यांना 9वीचा अभ्यास त्यांना कठीण पडतो, उत्तरं लिहिता येत नाहीत आणि नापास होण्याच्या कंडिशनमध्ये येतात. त्यामुळे मानसिक संतुलन बिघडतं. मग फेल होण्याच्या ह्याच्यात असल्यामुळे त्यांना ना इतर रेमिडियल क्लासेस असतात, म्हणजे शाळा सुटल्यानंतर किंवा इथं थांबावं लागतं किंवा ते ट्युशन क्लास जातात. त्याच्यानंतर घरी किती येतात, सकाळी गेलेला विद्यार्थी शाळा सुटल्यानंतर ताबडतोब काही ट्युशनला जातो, 7 वाजता तो घरी येतो. त्याची एकदम मानसिक संतुलन बिघडलेलं असतं. त्या अभ्यासात परत थकलेला असतो, होमवर्क राहतं आणि शाळेत आल्यानंतर परत ते होमवर्क कंप्लीट नसतं त्याचं. बरोबर. मंडळी, आता आपण डॉक्टर शुभांगी पारकर यांच्याशी संपर्क साधणार आहोत, त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. या KM रुग्णालयाच्या माजी अधिष्ठाता आहेत आणि विद्यार्थ्यांचा अभ्यास आणि मानसिक संतुलन या विषयासंदर्भात ते आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. हॅलो. हॅलो, नमस्कार. शुभांगी मॅडम, नमस्कार. हा, नमस्कार. हॅलो सह्याद्री कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. थँक्यू. बोला. आपला आजचा जो विषय आहे, हो विद्यार्थ्यांचा अभ्यास आणि मानसिक संतुलन. हो विद्यार्थ्यांच्या मनावर वेगवेगळ्या विषयांचं प्रचंड ओझं असतं. हो त्याच वेळेला अतिरिक्त जे विषय असतात त्याचं देखील प्रचंड ओझं असतं आणि हे विद्यार्थी जे आहेत ते मानसिक तणावाखाली असतात. हे मानसिक तणाव दूर करण्यासाठी नेमकं काय करता येणं शक्य आहे? एक मानसोपचार तज्ञ म्हणून आपल्याला काय सांगता येईल? आपल्याला एक लक्षात घ्यायला पाहिजे की किशोरवयीन मुलं आहेत ज्यांना सौम्य शैक्षणिक दबाव येतो आणि ते सकारात्मकरित्या प्रेरित होतात, ज्याला आपण युस्ट्रेस म्हणतो. पण उलट देखील सत्य आहे, पौगंडावस्थेतील मुलांना परिपक्वता प्रक्रियेचा एक भाग म्हणून जीवनातील मागण्यांमध्ये संतुलन कसं ठेवावं हे शिकणं आणि शैक्षणिक दबाव एखाद्याच्या वाढीस आणि विकासात अडथळा आणू शकतो हे लक्षात घेणं महत्वाचं आहे. असं आढळून आलेलं आहे की शैक्षणिक तणावाच्या अत्याधिक पातळीमुळे नैराश्य, चिंता, अस्वस्थता आणि तणाव संबंधित विकारांसारखे मानसिक आणि शारीरिक समस्यांचे प्रमाण वाढू शकते. जसं डिप्रेशन येऊ शकतं तसं ब्लड प्रेशर सुद्धा वाढू शकतो. आणि त्यासाठी आपल्याला एक लक्षात ठेवायला पाहिजे की शाळा आणि घर या दोन्ही ठिकाणी काही गोष्टी आपण पाळल्या पाहिजेत. विद्यार्थ्यांमधील शैक्षणिक तणावामधील एक प्रमुख कारण पालकांचा दबाव आहे.
आणि हे थांबवायचं असेल तर पालकांच्या वागण्यात काही बदल होणं आवश्यक आहे. विशेषतः त्यांच्या वयाच्या मुलांची तुलना, त्यांच्याकडनं त्यांच्या क्षमतेपेक्षा उच्च अपेक्षा, चांगल्या कामगिरीसाठी मुलांवरती जास्त भर टाकणं, त्यांना झोपू न देणं, मुलांवर स्वतःचं स्वप्न ढकलणं, शेरेबाजी करणं, टोमणे मारणं, अपेक्षा परिणाम नाही दिसला तर मुलांचे पालक त्यांना आक्रमक वर्तन दाखवतात. तर ही जी सगळी पालकांची वैशिष्ट्य आहेत किंवा भूमिका आहेत, या सगळ्या त्यांनी थांबवल्या पाहिजेत. म्हणजे की मुलांना त्यांनी कसं वागायला हवं किंवा त्यांना रिअश्युरन्स कसा द्यायचा, अत्यंत स्पर्धात्मक मध्ये त्यांनी आपला तोल कसा सांभाळायचं, आपलं मानसिक स्वास्थ्य कसं सांभाळायचं, त्यांना धीर कसा द्यायचा, हे आपण शिकलं पाहिजे. आणि शिवाय त्यांचं जी महत्वाकांक्षा आहे ती त्याला साधारणतः आक्रमक न करता हळूहळू एक एक पायरी चढत चढत आपण आपलं इप्सित कसं साध्य करावं, आपलं ध्येय कसं साध्य करावं, योगासनं कशी करावी, मानसिक साधारणतः गोष्टींसाठी अनेक छान गोष्टी किंवा एखादी हॉबी, गाणं म्हणा, मधल्या वेळामध्ये संगीत वाजवणं, या सगळ्या गोष्टी त्यांना शिकवल्या पाहिजेत. अगदीच खूप कंटाळा आला तर बुद्धिबळ खेळणं हे शिकवलं पाहिजे. आणि या गोष्टी पालकांनी समजून घेतल्या पाहिजेत. मुलांना मध्ये मध्ये साधारणतः त्यांना विश्राम दिला पाहिजे. त्या काळात त्यांच्याशी संवाद साधला पाहिजे. ते कसं खाता पितात हे पाहिलं पाहिजे. साधारणतः कॅफीन किंवा उत्तेजक ज्या गोष्टी आहेत, कॉफी वगैरे, हे देता कामा नये. त्यांनी 6-7 तास झोप कशी घ्यावी हे आपण कटाक्षाने सांभाळलं पाहिजे. आणि आराम त्यांना द्यायला पाहिजे. कारण की मेंदू थकून उपयोग नाही, मेंदूला साधारणतः आरामाची गरज असते. हे सगळ्या पालकांनी आणि शिक्षकांनी लक्षात घ्यायला पाहिजे. नक्कीच नक्कीच मॅडम, अत्यंत मोलाचं मार्गदर्शन आपण केलं. आपण या कार्यक्रमात सहभागी झालात, आपले मनपूर्वक आभार. थँक्यू, धन्यवाद. या होत्या डॉक्टर शुभांगी पारकर. जोगळेकर सर, मी आता तुमच्याकडे येतो. आपलं अभ्यास जो आहे, अभ्यास आणि मानसिक आरोग्य हे परस्पर पूरक आहे का? म्हणजे मला असं विचारायचं आहे की एखाद्या विद्यार्थ्याची अभ्यासातील अधोगती असेल, ती अधोगती आणि प्रगती याच्यावरती काय मानसिक आरोग्य अवलंबून असतं का? मंडळी, आपण घेऊयात एक छोटासा ब्रेक. नमस्कार. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आजचा विषय आहे विद्यार्थ्यांचा अभ्यास आणि मानसिक संतुलन. आणि आपल्याला मार्गदर्शन करतात समाज जोगळेकर सर आणि प्रकाश दळी सर. जोगळेकर सर, अभ्यास आणि मानसिक आरोग्य हे परस्पर पूरक आहेत का? म्हणजे मला असं विचारायचं आहे की एखाद्या विद्यार्थ्याची अभ्यासातील अधोगती म्हणजे त्याचं मानसिक लक्षण खराब आहे असं म्हणता येईल का? आणि त्याची अभ्यासातील प्रगती म्हणजे त्याची मानसिक स्थिती चांगली आहे असं काय म्हणता येईल का आपल्याला? हा एक पुन्हा एकदा छान प्रश्न इथे विचारला गेलेला आहे. बघा, ज्या विद्यार्थ्याचं मानसिक संतुलन स्थिर नसेल त्याचे कारण जसं आपण याच्या आधी सुद्धा चर्चेला घेतलेलं आहे. नैराश्य असू शकतं किंवा एन्झायटी असू शकते किंवा स्ट्रेस असू शकतो. आणि साधारणतः जो विद्यार्थी या स्थितीमधनं जातो त्याचं जे लेवल ऑफ फोकस आहे, ज्याला आपण लेवल ऑफ कॉन्सन्ट्रेशन म्हणतो, ते नसणार. दुसरी गोष्ट, तो अभ्यास जरी करायला त्याने पुस्तक हातात घेतलं तरी त्याचं मन लागणार नाही, कारण त्याचं मन जे आहे ते अस्थिर आहे. तर कुठे ना कुठे मग त्याचा जो परिणाम आहे तो अभ्यासावरती होईल आणि मग परीक्षेत मिळणाऱ्या यशासंदर्भात सुद्धा ते रिफ्लेक्ट होईल. पण ज्या विद्यार्थ्याचं जर मानसिक संतुलन स्थिर असेल तर त्यात होणार काय की त्या विद्यार्थ्याची जी रिटेन्शन जी कॅपॅबिलिटी असते, रिटेन्शन जी शक्ती असते आणि रिकॉलिंग जी शक्ती असते, कारण संकल्पना समजणं आणि व्यवस्थित उत्तर देणं, उत्तर लिहून घेणं, याच्यामध्ये रिकॉलिंग आणि रिटेन्शन कॅपॅबिलिटी विद्यार्थ्याची किती विकसित झालेली आहे त्याचा निश्चितच संबंध असतो. तर ह्या दोन्ही गोष्टी एक दुसऱ्यांशी पूरक आहे. पण मी एक अजून एक गोष्ट निश्चित थोडं थांबवतो. आपण एक फोन घेऊयात. आपल्या एक महिला सखी आहेत फोनवर. हॅलो. हा, नमस्कार. नमस्कार. चांगला विषय आहे. माझे 2 प्रश्न आहेत.
विद्यार्थ्यांशी निगडीत असे जे विषय शिक्षक आहेत किंवा त्यांचे काउन्सिलर आहेत त्यांच्या बीएड अभ्यासक्रमात किंवा काउन्सिलिंगच्या प्रशिक्षणामध्ये स्टुडंट सायकॉलॉजी म्हणजे ज्याला विद्यार्थ्यांचं मानसशास्त्र म्हणतात किंवा ज्ञानेश्वरीतलं संवाद कौशल्य हे विषय सध्या आहेत का आणि नसले तर ते इन्कॉर्पोरेट करावे म्हणून कोणाशी पत्रव्यवहार करता येईल. आणि दुसरा माझा प्रश्न असा आहे थोडा आजच्या विषयाला धरून नाही पण मानसिक आरोग्याशीच आहे. सध्या जी समाजात डिसास्टर होतात ती बघता शाळा कॉलेज नंतर जेव्हा नोकरी मिळेपर्यंतचा जो काळ आहे नोकरीमध्ये तर त्या माणसाचं मानसिक आरोग्य रोज तपासल्याच जातं पण नोकरी मिळेपर्यंत जो काळ आहे त्याच्यामध्ये खरं म्हणजे कंपल्सरी सरकारने केलं पाहिजे की वर्षांनी किंवा 2 वर्षांनी प्रत्येक माणसाचं बाईचं किंवा बुवाचं मानसिक आरोग्य हे तपासलं गेलं पाहिजे. कारण असे जे म्हणजे शाळा कॉलेजमध्येही नाही नोकरीतही नाही अशी जी सध्या संख्या आहे ना त्या लोकांमुळे कधी कधी मोठाली डिसास्टर घडतात. धन्यवाद. हो धन्यवाद. त्यांचे 2 प्रश्न आहेत. जोगळेकर सर काय सांगता येईल? पहिला जो प्रश्न आहे तो कॉन्सलरच्या संबंधात आहे. बघा प्रत्येक शाळेमध्ये म्हणा प्रत्येक शैक्षणिक संस्थेमध्ये काय असतं की जे शिक्षक ज्या शिक्षकांची नेमणूक होते त्या शिक्षकांकडे एक अनुभव असतो प्रत्येक विद्यार्थ्याला हाताळण्यासाठी. पण हा जो अनुभव असतो तो त्याला आपण एक्सपर्टाईज नाही म्हणता येणार. मग याच्यासाठी मग उपाययोजना काय करण्यात आलेली आहे तर कॉन्सलर्सची जी नेमणूक आहे ज्याच्याकडे एक 2 वर्षाचा डिप्लोमा असतो वेगवेगळ्या त्याने टेस्ट उत्तीर्ण केलेल्या असतात आणि तो एक प्रोफेशनल असतो. तर ही जी उपाययोजना आहे ती शाळेमध्ये केली जात आहे आणि प्रत्येक शाळेमध्ये कॉन्सलरची जर नेमणूक झाली तर विद्यार्थ्यांचे जे काही प्रश्न असतात साधारणतः 10 ते 13% असे विद्यार्थी असतात त्यांना निश्चितच अशा प्रकारच्या ट्रीटमेंटची आवश्यक असते ती सायकॅस्ट्रिस्ट पासनं. पण त्याच्या आधी कॉन्सलरची ही भूमिका राहील की विद्यार्थ्याचं असेसमेंट करून त्याला कुठल्या पद्धतीची उपाययोजना करता येईल ते सांगणं. पण अशा वेगवेगळ्या शाळांमध्ये असे जे समुपदेशक आहेत ते आहेत का? जसं मी प्रतिनिधित्व इथे करतोय केंद्रीय विद्यालय संघटनचं तर आमची ही एक बिलकुल पॉलिसी आहे की प्रत्येक शाळेमध्ये कॉन्सलरची नेमणूक झालीच पाहिजे आणि असतात. आणि त्या अजून एक मी एक गोष्ट यात ऍड करू इच्छितो की स्पेशल एज्युकेटर हे एक अगदी छान पाऊल जे भारत सरकारने शिक्षा मंत्रालयाच्या द्वारा केंद्रीय विद्यालय संघटनेच्या प्रत्येक शाळेमध्ये केलेलं आहे की चिल्ड्रन विथ स्पेशल नीड्स मी परत एकदा सांगतो चिल्ड्रन विथ स्पेशल नीड्स यांना सुद्धा हाताळताना जे आपले शिक्षक आहे त्या शिक्षकांना तेवढं पारंगत नाही त्यांच्याकडे तेवढं ज्ञान नाही आणि ते अनकम्फर्टेबल फील करतात आणि त्या कारणासाठीच स्पेशल एज्युकेटरची सुद्धा नेमणूक करण्यात आलेली आहे. तर हे 2 छान प्रयोग प्रत्येक केंद्रीय विद्यालयामध्ये होतात आणि त्याचं जे सकारात्मक जे आउटकम आहे ते दिसतंय. विद्यार्थ्यांच्या विशेष गरजा लक्षात घेऊन त्याच्यासाठी विशेष शिक्षक असं हे आयोजन आहे. त्यांचा दुसरा प्रश्न असा होता की शाळा आणि महाविद्यालयाच्या शिक्षणानंतर नोकरी मिळेपर्यंतचा जो काळ असतो तो काळ जो आहे त्या काळापर्यंत सरकारने प्रत्येकाचं मानसिक आरोग्य जे आहे ते तपासलं पाहिजे प्रत्येक वर्षाला. काय सांगता येईल? त्यांचा सल्ला निश्चितच वाखाणण्याजोगा आहे आणि विद्यालय स्तरावरती प्रत्येक जो शिक्षक असतो त्या शिक्षकाचं मानसिक जे आरोग्य असतं हे हेल्दी असणं आवश्यक आहे. कारण शिक्षकाची जे रिफ्लेक्शन असतं ते विद्यार्थ्यामध्ये सुद्धा आपल्याला स्पष्ट बघता येतं आणि या अनुषंगाने कारण हा पॉलिसीच्या संदर्भातला प्रश्न त्यांनी विचारलेला आहे तर निश्चितच येणाऱ्या काळात भविष्यामध्ये राज्य सरकार असो किंवा केंद्र सरकार असो याबद्दल गांभीर्याने विचार करेल आणि अशा पद्धतीची एक उपाययोजना शाळेमध्ये करता येईल. तरी सर याच अनुषंगाने आपण काय सांगाल? ह्यात सांगता येईल फार महत्त्वाचं आहे की एखादा विद्यार्थी तो शिकल्यानंतर तो घरी बसतो त्याला एक पनिशमेंट मिळाल्यासारखं असतं. ती पनिशमेंट असतं ना तर एकदम अशिक्षित असेल ना तो घरी बसला ना त्याला काय वाटत नाही पण शिकलेला असेल ना घरी बसला ती मोठी पनिशमेंट आहे. पण आता सरने सांगितलं तसं गव्हर्नमेंट ह्या बाबतीत विचार करेल आणि त्याचं मानसिक संतुलन आणि काहीतरी मानधन म्हणजे आता काही ठिकाणी कंपनीमध्ये टाकतात कंपनीमध्ये जातात मुलं आणि तिकडे अप्रेंटिसशिप म्हणून काम करतात
किंवा शाळेमध्ये काही कॉन्ट्रॅक्ट बेसवरचे टीचर येतात, ताबडतोब कसं त्यांना नोकरी मिळेल ह्या बाबतीत मी सल्ला देईन की तिथं विद्यार्थी घरी बसला गेला नाही पाहिजे. जसा पूर्वी बेरोजगारी भत्ता दिला जायचा. हां, दळवी सर, 12वी नंतरचं जे आयुष्य हा. असतं, जे करिअर असतं, ते अत्यंत महत्वाचं असतं. म्हणजे मेडिकलसाठी किंवा अभियांत्रिकी क्षेत्र असेल किंवा इतर काही असेल, त्याकरता एक सर्वसामायिक परीक्षा घेतली जाते, त्याला आपण सीईटी म्हणतो. या परीक्षांचा प्रचंड तणाव विद्यार्थ्यांच्या मनावरती असतो. यातलं यश आणि अपयश याच्यावरती त्यांचं करिअर अवलंबून असतं. अनेकदा विद्यार्थ्यांचा हा तणाव इतका मोठ्या प्रमाणात वाढतो की विद्यार्थी आत्महत्येकडे देखील प्रवृत्त होतात. हे जर टाळायचं असेल तर काय करता येणं शक्य आहे? सर्वात मी प्रथम सांगतो, हे 12वीचं वर्ष असतं. साधारणतः 15 ऑगस्टच्या नंतर हे फॉर्म निघतात वेगवेगळ्या इन्स्टिट्यूटचे. इंजिनिअरिंग लाईन आहे, मेडिकल लाईन्स आहेत, फॉर्म भरायचे असतात. फॉर्म भरल्यानंतर काही विद्यार्थी जागे होतात की मला हा सिलेबस कंप्लीट करायचा असतो. आणि 12वीला कॉलेजमध्ये काही शाळा बोलतात, तर तिकडे जाऊन विद्यार्थी शिकत असतो, शाळेच्या वातावरणात असतो. तो सीईटीचा किंवा एंट्रन्स एक्झामचा, नीटचा किंवा ड्रॉइंगच्या माध्यमच्या NIFT असतील, NID असतील, त्यांचा अभ्यास आणि बोर्डाचा अभ्यास याचा क्रॉस होत असतं. ह्याच्यामध्ये एक विद्यार्थ्याला बॅलन्स माइंड होत नाही. शाळेतला होमवर्क आणि इथं इन्स्टिट्यूटला कुठे जॉईन होत असतं तिकडचं होमवर्क आणि त्याची तब्येत नेहमी जमत नाही त्याला. दुसरं एक सांगायचं महत्त्वाचं म्हणजे कसं आहे की त्याची कॅपॅसिटी काय आहे. तो पास होत येतो 12वीपर्यंत आणि घरच्यांचा अट्टास असतो, मामाचा मुलगा डॉक्टर झालेला आहे, बरोबर, तूही हे नीटचा फॉर्म भर, किंवा अमुक अमुक हा कलाकार झालेला आहे, फॅशन डिझायनर आहे, तूही फॅशन डिझायनचं फॉर्म भर. तर NIFTचा फॉर्म भरतात, ते भरतात बस. आणि जुने पेपर ते बघतात आणि त्याप्रमाणे अभ्यासाला लागतात. केव्हा केव्हा बाहेरचे काही इन्स्टिट्यूट येतात, ते घरपर्यंत येतात त्यांचे मार्केटिंगचे, आणि ते कॅपॅसिटी न बघता ते फॉर्म फिलअप करतात आणि त्या परीक्षेला बसवतात आणि त्यांच्या इन्स्टिट्यूटला बोलवतात. आणि त्यांच्या इन्स्टिट्यूटला बोलवल्यानंतर त्यांचं ते सिलेबस चालू होतो आणि नंतर ते शाळेकडे दुर्लक्ष होतं 12वीच्या अभ्यासक्रमामध्ये, आणि तो बॅलन्स जातो. आणि तो परीक्षा जानेवारीच्या फर्स्ट वीकपासून काही परीक्षा चालू होतात. हो. आणि लगेच 2 महिन्यानंतर बोर्ड एक्झाम असते. एंट्रन्स एक्झाम आणि बोर्ड एक्झाम याचा बॅलन्स होत नाही. हे भयंकर मानसिक ताणातून जात असतात. ते काही याचे सेंटर मुंबईला असतात. औरंगाबादपासून मुलं येतात, पुण्यावरून मुलं येतात, नाशिकवरून मुलं येतात मुंबईत. केव्हा रस्ता चुकतात आणि परीक्षेच्या वेळी उशीर होतो. असे काही प्रसंग असे आहेत की मी स्वतः अनुभवलेले आहेत. माझ्या मुलाबरोबर मी गेलेलो आहे. ॲज अ पालक म्हणून मी साईडला उभं राहून पालकांशी बोलत होतो. तेव्हा तो रिसर्च केला. तो 12वीच्या जो बोर्ड एक्झाम आहे आणि एंट्रन्स एक्झाम आहे ह्याच्यामध्ये एक थोडीशी गॅप हवी. बोर्ड एक्झाम सुरुवातीला घेतलं आणि एंट्रन्स सगळे एक्झाम मे एंडिंगला घेतले तर त्यांना अभ्यासाला लक्ष देता येईल, हेच मी सुचवतो. पण थोडक्यात सर आपल्याला असं म्हणता येईल की त्या विद्यार्थ्याची बौद्धिक क्षमता, आकलन क्षमता लक्षात घेऊन त्यांनी त्या अनुषंगाने करिअरची निवड करावी आणि पालकांनी त्याच्यावरती ओझं टाकू नये असं आपल्याला म्हणता येईल. जोगळेकर सर, मला तुम्हाला असं विचारायचं आहे की आजचे विद्यार्थी जे आहेत, जे बाहेर पडतात, ते घोकंपट्टी करून पडतात. म्हणजे प्रत्यक्ष अभ्यासक्रम तो शिकवला जातो, त्याचं आकलन त्याला होईलच असं नसतं. फक्त घोकंपट्टी करून गुणांच्या पाठीमागे लागून तो घवघवीत यश मिळवतो. अनेकदा असं असतं की पालकांच्या अपेक्षा त्याच्याकडनं अतिरिक्त असतात, त्याची बौद्धिक क्षमता तितकी नसते. मग अशा वेळेला विद्यार्थ्यांच्या मनावरचा ताण वाढत जातो, ओझं वाढत जातं. त्याचा परिणाम हा मानसिक संतुलन बिघडण्यावरती होतो. काय सांगता येईल? बघा, एक तर यात मी हे सांगणार की आताच्या सध्याची जी शैक्षणिक पद्धती आहे त्यामध्ये जो घोकंपट्टीचा हा जो प्रकार होत होता त्याला बऱ्याच प्रमाणात कमी करण्यासाठी काही उपाययोजना केलेल्या आहे. त्याच्यामध्ये बघा, आता भर जो दिला जातो तो कॉम्पिटन्सी बेस्ड एज्युकेशन,
म्हणजे जी संकल्पना त्या विषयामध्ये किंवा त्या टॉपिकमध्ये असेल ती संकल्पना विद्यार्थ्याला कळली पाहिजे, समजली पाहिजे. मग याच्यासाठी काही जे उपक्रम राबवण्यात येत आहे त्याच्यामध्ये बघा, एक आहे जादुई पिटारा, ही एक कल्पना आहे, संकल्पना आहे. दुसरी संकल्पना आहे टॉय बेस्ड पेडॅगॉजी, म्हणजे जे वेगवेगळ्या प्रकारचे जे टॉयज असतात किंवा कारण मुलांना शिक्षण घेताना आनंद सुद्धा मिळाला पाहिजे आणि त्याच्यासाठी टॉय हा जो शब्द आहे त्या आधारावरती शिक्षणामध्ये बदलाव करण्याचा प्रयत्न होत आहे. या व्यतिरिक्त सुद्धा समजा शाळेमध्ये जे अटल टिंकरिंग लॅब्स जे असतात, तर मग अटल टिंकरिंग लॅबमध्ये जे पुस्तकी जी संकल्पना आहे ती वास्तव मध्ये कशी आपल्याला लागू करण्यात येईल त्यासाठी त्याचं मूर्त स्वरूप बघण्यासाठी अटल टिंकरिंग लॅबची सुद्धा संकल्पना आहे. या व्यतिरिक्त भाषामध्ये जे क्षमता, भाषिक कौशल्य विकास करण्यासाठी लँग्वेज लॅब्स ह्या बऱ्याचशा शाळेमध्ये लँग्वेज लॅब सुद्धा सेटअप झालेले आहे. तर वेगवेगळे जे प्लॅटफॉर्म्स आहे, या प्लॅटफॉर्मचा उपयोग करून जो घोकंपट्टीचा प्रकार आजपर्यंत होत होता तो बऱ्यापैकी कमी प्रमाणात, आणि त्याच्यामध्ये बघा प्रश्नाचं जे स्वरूप आहे त्या प्रश्नाच्या स्वरूपामध्ये सुद्धा बदल झालेला आहे. त्याच्यामध्ये MCQ बेस्ड क्वेश्चन्स याची जी मात्रा आहे ते 25% ते 40% पर्यंत ती इन्क्लूड केली आहे. त्याचं कारण एक हे की जो होणारा स्ट्रेस कमी झाला पाहिजे आणि घोकंपट्टी ही बऱ्यापैकी कमी झाली पाहिजे. म्हणजे फक्त घोकंपट्टी करण्यापेक्षा तो अभ्यासक्रम आहे तो विद्यार्थ्याने स्वतःहून आत्मसात करणं गरजेचं आहे आणि त्यासाठी हे प्रयत्न आहेत. दळवी सर, अनेक विद्यार्थी जे आहेत शाळेमध्ये जे शिकतात ते वेगवेगळ्या स्तरातून आलेले असतात. काही विद्यार्थी हे गरीब कुटुंबातून आलेले असतात, आर्थिक अडचणी असतात, परंतु अशा विद्यार्थ्यांना शिक्षणाची प्रचंड ओढ असते. अशा परिस्थितीमध्ये त्याच्या मनावरती प्रचंड परिणाम होत असतात. काय सांगता येईल? मी एक अनुभवलेला प्रसंग तुम्हाला सांगतो, फार महत्वाचा आहे. भारतामध्ये बरेच असे विद्यार्थी हे करतात. तो विद्यार्थी पालकांना सांगतो, पप्पा मी क्वालिटी दाखवली, आता तुम्ही बघा. तो एंट्रन्स एक्झाम पास होऊन दाखवतो आणि पुढे कॉलेजचं फॉर्म भरायला जातात आणि ईमेल येतं की आता 1.5 लाख रुपये भरा एका आठवड्यामध्ये. तेव्हा एवढं मानसिक संतुलन बिघडतं की ताबडतोब 1.5 लाख रुपये नसतात. असे बरेच असे प्रसंग आहेत की विद्यार्थी आपले क्वालिटी दाखवत आहेत आणि आर्थिक अडचणी असतात. केव्हा केव्हा पालक बँकेत जातात एज्युकेशन लोनसाठी, तिथेही पटकन होत नाही. पास झालेला असतो विद्यार्थी, बरेच बँकेत रिक्वेस्ट करतात, होत नाही, आणि त्या टाइम बाउंड होतो आणि ते सीट निघून जाते. ह्याच्यासाठी ज्यावेळी विद्यार्थ्यांवरती एंट्रन्स एक्झामचा किंवा 12वी बोर्डचा शिक्षक आणि इतर काही घटक त्यांना संस्कार करतात, तसे पालकांनाही आर्थिक जजमेंट, आपला पाल्य अमुक अमुक याला इतके पैसे लागणार आहेत याच्या तुटवडा करायला पाहिजे. ते 5वी पासूनच त्यांनी एक साईडला ठेवले पाहिजेत. हे जाणीव. जोगळेकर सर, केंद्रीय विद्यालय संघटन जे आहे त्याची कार्यप्रणाली आणि विद्यार्थ्यांच्या मनावरचा ताण हलका व्हावा त्याकरता जो आखला जाणारा अभ्यासक्रम आहे या दृष्टिकोनातून काय काय प्रयत्न होतात? बघा, केंद्रीय विद्यालय संघटन जे आहे ते भारत सरकारच्या शिक्षा मंत्रालयाच्या अधीनस्थ आहे आणि शिक्षा मंत्रालयातर्फे कोविडच्या काळात सुद्धा मनोदर्पण ही योजना राबवण्यात आलेली आहे. 21 जुलै 2020ला आपले जे 21ला प्रधानमंत्री यांच्या हस्ते याचं उद्घाटन सुद्धा झालेलं आहे. मनोदर्पणमध्ये काय आहे की त्यातला एक भाग आहे की टोल फ्री टेलिकॉन्फरन्स जे सेशन्स आहे काउन्सिलिंगच्या संदर्भात, हे सोमवार ते रविवार सकाळी 8 वाजल्यापासून तर संध्याकाळच्या 8 वाजेपर्यंत हे पूर्ण भारतभरात सगळ्यांना ते उपलब्ध करून दिलेलं आहे. ते विद्यार्थी असो, पालक असो, शिक्षक असो किंवा शिक्षण संस्थेतले कार्य करणारे कर्मचारी असो. एक हे
त्यानंतर एक सहयोग सहयोग ही जी संकल्पना आहे त्यामध्ये काय काय केलेलं आहे, विचार विमर्श प्रत्येक शुक्रवारला साधारणतः 2:30 वाजल्यापासून तर 4 वाजेपर्यंत आणि सोमवार ते शुक्रवार या दरम्यानच्या काळामध्ये संध्याकाळी 5 ते 5:30 या दरम्यान सुद्धा वेगवेगळे जे विद्यार्थ्यांचे पालकांचे जे प्रश्न असतात ते पीएम जे ई विद्या चॅनल्स आहे त्यावरती सुद्धा ते अवेलेबल करून देण्यात आलेले आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त एनसीईआरटीचे जे यूट्यूब ऑफिशियल जे चॅनल्स आहे त्यामध्ये सुद्धा हे उपलब्ध केलेलं आहे. या 2 ज्या संकल्पना आहेत त्या राबवल्या जात आहे. आणि दळवी सर, आपलं जे केंद्रीय विद्यालय आहे हमला मालाड येथे, या विद्यालयाच्या मार्फत विद्यार्थ्यांचं मानसिक आरोग्य सुदृढ राखण्याकरता आणि विविध कलागुण जोपासण्याकरता काय प्रयत्न होतात? इकडचे जे शाळा आहे आपण केंद्रीय विद्यालय INS हमलाचे विद्यार्थी आहेत, काही गरीब याच्यातून आलेले आहेत. तर मी त्यातून हे करतो की मुलांना जास्तीत जास्त साहित्य देतो. मी स्वतः साहित्य त्यांना पुरवतो आणि मुक्त आविष्कार मी एक केलेला आहे की तिकडे आल्यानंतर विद्यार्थी त्याला वाटलं की मला आज कॅनव्हास पेंटिंग करायचं तर कॅनव्हास पेंटिंगचं मटेरियल तिथे असतं तो कॅनव्हास पेंटिंग करतो. आणि स्पेअर टाईम ॲक्टिव्हिटी मतलब कधी कधी प्लेट फ्री असेल तर येतो विद्यार्थी, सर आज मला प्लेट फ्री आहे, परमिशन घेतो आणि पेंटिंग करतो. त्याच्यामुळे एक कॅनव्हास त्याचा डिस्प्ले होतो. त्याच्यानंतर बरेच कॅनव्हाससाठी माझ्याकडे विद्यार्थी मागणी करतात, सर मला कॅनव्हास मिळेल का, मला पेंटिंग करायला मिळेल का. कारण का कॅनव्हास आता जे आहे डिजिटलायझेशन झालेलं आहे त्यामुळे एक सेकंड इयरला कॅनव्हास पेंटिंग देतात मुलांना कॉलेजमध्ये. तर आता ते स्कूल लेवलला घ्यावं लागतंय कारण का तिथं डिजिटल येत आहे. मुलांनी रंगाबरोबर खेळलं पाहिजे. आता प्रोजेक्ट केले तर बरेचसे प्रोजेक्ट ते डिजिटलायझेशन करतायत, म्हणजे ते प्रिंटआउट मारतात आणि ते चिटकवतात. ते रंगाबरोबर खेळत नाहीत. रंगाबरोबर खेळलंय तर त्यांना त्यांचं मानसिक संतुलन अजून चांगलं होतं. रंगात खेळले पाहिजेत. ते त्यामुळे कॅनव्हास मी देतो. मग त्यामुळे इतर विद्यार्थी कॅनव्हास घेतात, छोटे छोटे कॅनव्हास घेतात. आणि आमच्या इथे एक मोठा विषय चालतो भारतीय कला, हा विषय आम्ही घेतला जातो एक बार श्रेष्ठ बारच्या याच्यामध्ये. तेच विषय मी तिथं घेतो आणि पारंपरिक ज्या कला आहेत म्हणजे आपल्या महाराष्ट्राचे वारली पेंटिंग्स आहेत, परत मधुबनी पेंटिंग्स आहेत, त्या पेंटिंग्स तिकडे त्याचे फॉर्म्स त्यांना काढायला लावतो. तर त्यांना तो अभ्यासही होतो आणि एक कॅनव्हास पेंटिंग केल्याचा आनंद मिळतो. एकूणच आपल्याला आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून असं म्हणता येईल की एक चांगला विद्यार्थी जर घडवायचा असेल तर शिक्षकांची भूमिका ही अत्यंत महत्त्वाची आहे. हे जे ज्ञान आहे की हा जो अभ्यास आहे तो हसत खेळत पद्धतीने त्या विद्यार्थ्याची बौद्धिक क्षमता, बौद्धिक कुवत लक्षात घेऊन, त्याची आकलन क्षमता लक्षात घेऊन त्या शिक्षकांनी त्या विद्यार्थ्यासाठी जर प्रयत्न केले तर तो विद्यार्थी नक्कीच एक चांगला विद्यार्थी, एक उत्तम विद्यार्थी म्हणून घडू शकेल आणि त्याचं मानसिक आरोग्य देखील सुदृढ राहू शकतं आणि एक उत्तम विद्यार्थी आपल्या शाळांना आणि एकूणच आपल्या देशाला मिळू शकतो असं आपल्याला म्हणता येईल. जोगळेकर सर, दळवी सर, आपण या कार्यक्रमात सहभागी झालात आणि विद्यार्थ्यांचा अभ्यास आणि मानसिक संतुलन या विषयाच्या अनुषंगाने उत्तम असं मार्गदर्शन केलं, संवाद साधलात. त्या संदर्भात सह्याद्री वाहिनीतर्फे मी आपले मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद. नमस्कार.